मला माहिती आहे विक्रम, तू देवयानीवर प्रेम करायला लागलायस. म्हणून सांगतो, तुझ्या मनातील भावना तुला तिच्या समोर व्यक्त कराव्याच लागतील. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे भैया. आम्ही तिच्या समोर गेलो ना की एक अपराधीपणाची भावना आमच्या मनात असते. तिला कुठलाही प्रश्न विचारण्याआधी आमच्याबद्दलचेच अनेक प्रश्न आम्हाला पडलेले असतात. याआधी आम्ही तिचा खूप अपमान केला, तिचा, तिच्या घरच्यांचा. आमच्या स्वार्थासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही वेठी सरलो. या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या ना तर मी जाहीरपणे तिच्यावर असलेल्या आमच्या प्रेमाची कबुली दिली असते. बाबा, इथून पुढे तुम्हाला तक्रार करायला मी एकही संधी देणार नाही. असं झालं ना श्राव, तर खरंच मला तुझा खूप अभिमान वाटेल. श्राव, अगं तुझी स्वप्न जेव्हा बोलून दाखवायचीस ना, तेव्हा फक्त एकच भीती वाटायची. जर का तुझी स्वप्न पूर्ण नाही झाली तर तू काहीही करून बसशील, आणि या भीतीने केवळ तुला प्रोत्साहन द्यायचं धाडस माझ्यामध्ये नव्हतं. पण आता आय एम प्राऊड ऑफ यू श्याम. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, आज हा जो आत्मविश्वास आहे ना तुझ्यात, त्याच आत्मविश्वासाने आता फक्त पुढे जायचा विचार करायचा. बाबा, तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट वाचलत ना तर तुम्हाला कळेल, पुढे जाण्याशिवाय पर्यायच नाही आता. याआधी काही कारणांमुळे त्यांना आपल्या घरापासून दूर राहावं लागलं, पण आता परिस्थितीने आपल्याला संधी दिली आहे त्यांना परत जवळ घेण्याची. आणि आता जर तुम्ही त्यांना जवळ नाही घेतलं ना सायमा, तर नीलभाई आपल्यापासून कायमचे दूर निघून जातील. आणि तसं जर का झालं तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार. मॉम, आज बाबांनी माझी पाठ थोपटली, मला शाबासकी दिली. मी स्वतःला प्रूव्ह केलंय हे पाहून त्यांना खूप आनंद झाला ग. वा, सूर्य पूर्वेला उगवला म्हणायचा. कारण आतापर्यंत त्यांनी फक्त देवयानी आणि साक्षीचंच कौतुक केलं, तुझं तर कधीच केलं नाही. मॉम प्लीज. अगं, मी खरं तेच बोलतेय. शाहू, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. आज तुला यश मिळतंय म्हणून तुझे बाबा तुझं कौतुक करतात. पण माझं तसं नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. तुझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमाची कबुली आमच्या समोर दिली. तुझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमाची कबुली आमच्या समोर दिली. ते तुझ्याशी आतापर्यंत ज्या पद्धतीने वागले त्याचा त्यांना पश्चाताप होता. शिवाय त्यांनी त्यांचं प्रेम तुझ्या समोर व्यक्त केलं तर तू त्याचा स्वीकार करशील की नाही याची त्यांना काळजी वाटते. देवयानी, आता एक रिक्वेस्ट आहे, हे सगळं लवकरात लवकर व्यवस्थित व्हावं आणि हे तुझ्याच हातात आहे, हो ना? बाय. आम्ही खरं सांगतो देवयानी, तुझ्यावर विश्वास ठेव. आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत. ह्याच दिवसाची मी आजपर्यंत वाट पाहत होते. स्वतःला हुशार समजणारा, राजशिर्के असल्याचा अभिमान मिरवणारा विक्रमादित्य आज चक्क माझ्या समोर प्रेमाची भीक मागतोय. हेच पाहायचं होतं मला. तुला काय वाटलं विक्रम, तू माझ्याशी प्रेमाचं नाटक करशील आणि तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन? तरीही मला तुझ्याशी लग्न करावं असं वाटेल? गैरसमज, हा तुझा गैरसमज आहे.